नमस्कार, माझं नाव नायकवाडे प्रमोद लक्ष्मण. क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज भवानीनगर या ठिकाणी मी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आपल्या महाराष्ट्र शासनानं जे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आयोजित केलेला आहे त्या अंतर्गत वाचन अभिप्राय यामध्ये मी भाग घेतलेला आहे. तर मी एक सुंदर असं माझ्या पुस्तक वाचण्यात आलं आणि त्या पुस्तकाचं नाव आहे शिवाजी कोण होता. तर त्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर गोविंद पानसरे आणि प्रकाशक आहेत लोकवाङ्मय गृह मुंबई. तर या पुस्तकामध्ये मला काय जाणवलं किंवा काय घेण्यासारखं वाटलं तर मी इथं एक साधारणपणे मांडण्याचा प्रयत्न करेल. तर पुस्तकामधून आपण प्रत्येक पुस्तकामध्ये जसं आपण लहानपणी इयत्ता 4थीपासून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास माहीत आहे की त्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी शत्रूंना कसं नामोहरम करून स्वराज्य निर्माण केलं, शून्यातून विश्व कसं निर्माण केलं. तर याबद्दल बरीच माहिती आपण आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कारण शिवाजी महाराज म्हणजे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत, स्फूर्तीचा प्रेरणास्रोत आहेत. तर या पुस्तकामध्ये देखील ते आहेच, तर ते एक योद्धा म्हणून निष्णांत होते, एक युद्धतज्ञ होते, सोबतच ते आणखीन काय होते तर त्याबद्दल या पुस्तकामध्ये अत्यंत मुद्देसूद आणि पुराव्यांना धरून संदर्भासहित त्यांनी लेखकांनी मांडणी केलेली आहे. तर शिवाजी महाराज हे स्त्री जे असेल तर त्याच्याबद्दल आदर ठेवणारे होते, सोबतच परधर्म जो असेल, दुसरा धर्म जो असेल तर त्याच्याबद्दल देखील त्यांच्या मनामध्ये सहिष्णुता होती, सहिष्णुभाव होता. सोबतच सर्व जाती धर्मातील जे 18 पगड जातीतील लोक होते तर ते सैनिक म्हणून स्वराज्यामध्ये सामील होऊ शकत होते. तर शिवाजी महाराजांनी एक माणूस म्हणून प्रत्येकाला एक दर्जा देण्याचा किंवा काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की आपल्या राष्ट्रावर किंवा राज्यावर जर कुठलं संकट येणार असेल तर ते परदेशी जी लोक आहेत, विलायतेत असणारे, म्हणजेच थोडक्यात इंग्रज असतील, डच असतील, जर्मन असतील, तर या लोकांचा आपल्याला जास्तीत जास्त धोका आहे, परकीय लोकांचा जास्त धोका आहे हे ओळखलेलं असल्यामुळं त्यांनी आरमार उभं केलं आणि त्या आरमाराद्वारे त्या परकीय शक्तींना नियंत्रित करण्याचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. त्याच्यासाठी किल्ल्यांची बांधणी केली. सिंधुदुर्ग किल्ला हा उत्कृष्ट अभियांत्रिकीचा नमुना आहे. रायगड किल्ला तर आहेच. आपण ताजमहल हे जसं 7वं आश्चर्य म्हणून जगामध्ये म्हटलं जातं तर तसंच ताजमहल देखील शिवाजी महाराजांना बांधता आलं असतं, पण त्यांनी ताजमहल न बांधता रायगडसारखा एक उच्च दर्जाचा, अत्यंत उच्च तांत्रिक किंवा अभियांत्रिकीचा वापर करून तयार करण्यात आलेला तो एक किल्ला आहे. आजही आपण त्याला अभिमानानं पाहू शकतो की शत्रूंना देखील त्या ठिकाणी जाण्यासाठी त्या काळामध्ये सहज शक्य होत नव्हतं. आणि ज्या वेळेला किल्ल्यांचं संवर्धन असेल, आता आपण मुद्देसूद या ठिकाणी बोलूया, किल्ल्यांचं संवर्धन होतं तर पुस्तकामध्ये मांडणी केल्याप्रमाणे किल्ला ज्या वेळेला निर्माण करायचा असेल त्यावेळेला त्या किल्ल्यावर सगळी व्यवस्था आहे का, पाण्याची व्यवस्था आहे का, त्यानंतर तिथलं वातावरण सगळ्यांना सुटेबल होईल का, सैन्यांना किंवा लोकांना चांगल्या पद्धतीनं तिथलं वातावरण अटॅचमेंट होईल का, तर हे देखील ते पाहायचे आणि त्यानंतरच किल्ला त्या ठिकाणी उभारला जायचा. शत्रूच्या सहज टप्प्यात न येणारा अशा जागेची निवड शिवाजी महाराज करायचे आणि नंतरच त्या ठिकाणी तो किल्ला बांधला जायचा. किल्ल्यांची बांधणी करताना महाराजांनी एक विशेष असं लक्षात घेतलं होतं की भुईकोट किल्ला असेल, दुर्गम किल्ला असेल किंवा अतिदुर्गम किल्ला असेल, तर ह्या सगळ्या प्रकारामध्ये महाराजांनी किल्ल्यांची उभारणी केलेली आहे. जास्तीत जास्त दुर्गम आणि अतिदुर्गम भागात देखील महाराजांचे किल्ले आहेत. तर अतिदुर्गम म्हणून आज रायगड किल्ला येतो. आणि हे किल्ले बांधताना ज्या वेळेला लाकूड फाटा लागायचा तर महाराजांनी सैनिकांना सक्त सूचना दिलेल्या होत्या की लाकूड फाटा ज्या वेळेला आपण गोळा करतोय तर त्यावेळेला तो लाकूड हे वाळलेलं असावं, ओल्या झाडाचं लाकूड अजिबात वापरू नये. याचाच अर्थ झाडांच्या बद्दल किंवा पर्यावरणाचं संवर्धन करण्याबद्दल महाराज खूप दक्ष होते. सोबतच एखादं आंब्याचं झाड असेल, फणसाचं झाड असेल तर ते तोडण्याबाबत तर सैन्यांना सक्त मनाई होती. जर एखाद्या वेळी जर तो आंबा किंवा फणस जर खरंच तोडावं लागत असेल किंवा ते घ्यायला लागत असेल तर महाराज त्या जो मूळ मालक आहे त्या आंब्याचा किंवा फणसाचा, त्या झाडांचा, तर त्याला जाऊन सैनिकांना भेटायला
तोडायला लावायचे, त्याला भरपाई द्यायला लावायचे आणि नंतरच ते तोडण्यात यायचं. म्हणजे निसर्ग संवर्धनाबाबत महाराज नेहमी प्रयत्नशील होते आणि चांगल्या पद्धतीने ते निसर्गाचं संवर्धन करायचे. सोबतच ते जलतज्ञ देखील होते, कारण ज्यावेळेला किल्ल्यावर ज्या काही तळी असायची किंवा जी काही पाणी पिण्याची उपलब्धता करून घेतली जायची, तर त्यासाठी किल्ल्यावर तळी निर्माण करणं असेल किंवा पाण्याचं संवर्धन करणं असेल हे महाराजांनी जाणलेलं होतं. सोबतच महाराजांनी ज्या वेळेला आपण पाहतो की अनेक किल्ले आहेत, तर त्या किल्ल्यांमध्ये मस्जिदी देखील आहेत. तर त्या जे कोणी मुस्लिम सैन्य स्वराज्यात होतं तर त्यांच्यासाठी नमाज पठण करता यावं म्हणून त्या मस्जिदी होत्या. तर महाराज या सगळ्यावरून आपल्याला एवढं नक्की लक्षात येईल की महाराज धर्मांचा आदर राखणं असेल, परस्त्रीचा मान सन्मान ठेवणं असेल, सोबतच शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावू नये अशी सक्त सूचना महाराजांनी सैन्याला दिलेली होती. म्हणजे शेतकऱ्यांच्या बद्दलचा जो त्यांचा दृष्टिकोन होता तर तो अत्यंत महत्त्वाचा होता की शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे, म्हणून त्याच्याबद्दलचं जे काही महाराजांचं मत होतं, दृष्टिकोन होता, तो अत्यंत उच्चस्तरीय होता. आणि खूप सुंदर असं पुस्तक ते आहे. आपण सगळ्यांनी ते वाचावं असं मी नक्कीच आपल्याला एक सजेशन देतो आणि मी थांबतो. धन्यवाद.